ते 2 वाट्या मी घेतलेला आहे पीठ. चवीपुरतं आपण टाकू याच्यामध्ये मिठाला आणि अगदी थोडंसं टाकते अर्धा चमचा ओवा. थोडं क्रश करून टाकूया. सगळं एकत्र मिक्स करून घेते पहिले आणि थोडं थोडं करत आपण पीठ मळून घेऊया. एकासोबत आपण पाणी नाही टाकू, नाहीतर पीठ आपलं जास्त ओलं होणार. त्यामुळे थोडं थोडं करून आपण भिजवून घेऊ. इथे पीठ मळून झालं आहे आपलं. आता याला थोडंसं तेल टाकणार मी आणि याला साधारण 10 ते 15 मिनटं असंच मुरू देणार तेलामध्ये, म्हणजे हे आणखी सॉफ्ट होणार. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं एक मी. यामध्ये 1 वाटी मी घेत आहे वाटाणे, ताजे वाटाणे आहे. यामध्ये साधारण 2 घेत आहे मी मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक. त्या सगळ्यांना आपण ग्राइंड करून घेऊया. इथे एक पॅन ठेवलं आहे मी. यात थोडंसं तेल टाकूया. तेल जसं गरम झालं तसं अर्धा चमचा इथे टाकणार मी जिरं. आणि इथे एक कांदा आहे, त्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे. कांद्याला ॲड करूया. कांद्याला आपल्याला चांगला बारीक कापायचा आहे. कांद्याचा कच्चापणा जातपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. एकदा का हा थोडा शिजला की मग आपण पुढची स्टेप करूया. यामध्ये चिमूटभर टाकणार आहे मी हिंग. आणि इथे आपण टाकूया आता ग्राइंड केलेला आपला मसाला. चांगल्याने मिक्स करून घेऊ. यातला मॉइश्चर जातपर्यंत आपण याला शिजवायचं आहे. आता गॅसची फ्लेम स्लो केली आहे मी अगदी. यात आता थोडे आपण सुके मसाले टाकूया. अर्धा चमचा टाकता येते धनिया पावडर, अर्धा चमचा टाकणार आहे लाल तिखट, थोडीशी टाकणार आहे आपण हळद इथे, आणि थोडं टाकणार आहे जिऱ्याची पावडर आणि चवीपुरता मीठ. यामध्ये आता थोडंसं अगदी नावापुरती गरम मसाला टाकणार आहे मी आणि साधारण 1/4 स्पूनच आमचूर पावडर. तुम्ही आमचूर पावडर नाही तर चाट मसाला काही पण टाकू शकता. चव खूप छान येणार याच्याने. आणि सगळं आपण एकत्र चांगलं मिक्स करूया 2 मिनिटासाठी आणि मिश्रणाला थंड व्हायला ठेवून देऊ.
यात थोडंसं कोथिंबीर टाकणार आणि मिक्स करून घेऊया आपण याला. पीठ चांगलं मुरलं आहे आपलं. परत एकदा चांगल्याने याला मिक्स करून घेणार. इथे मी पिठाचा गोळा घेतला आहे. नेहमी आपण पीठ घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला आहे मी आणि याला हाताने असं गोलसर भाग करून घेऊया थोडासा आपण. आता इथे मी थोडंसं वाटाण्याचं सारण जे आपण केलेलं आहे ते यात ठेवणार. जास्त भरायचं नाही आहे, थोडं. आणि थोडंसं पिठाचा हात घेऊन थोडंसं दाबत दाबत त्याला आपण गोल करून घेऊया, जसे की आपण नेहमी पराठे बनवतो त्या हिशोबाने. आणि हलक्या हाताने याला आपण दाबून घेऊया, म्हणजे सगळ्याकडे ते व्यवस्थित पसरणार. आणि इथे हळूहळू करून आता आपल्याला चपाती लाटायची आहे. बघा, सगळ्यात पहिले मी सगळ्याकडे पसरवते त्याला. हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. अजिबात आपण जोराने या स्पीडमध्ये नाही करूया, नाहीतर चपाती आपली फाटू शकते आणि आपलं सारण बाहेर निघून जाणार. त्यामुळे अलगद हाताने याला लाटायचं आहे. रेसिपी आवडली असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. इथे पराठा झाला आहे माझा लाटून. थोडासा जाडसर आपल्याला लाटायचा आहे. आणि आपला तवा जसा गरम झाला आपण त्याच्यावर पराठा टाकूया आपला. एका बाजूला आता तेल किंवा तुपाचा हात घेऊया. थोडं थोडं करून आपण त्याला लावून घेऊ. पराठा तयार झाला आहे आपला. अशाच प्रकारे बाकी सगळे पराठे करून घेणार मी. इथे सगळे पराठे तयार झाले आहे माझे. वरतून त्याला छान मी बटर लावून घेणार. टेस्ट अजून भारी वाटेल याची. पहा, आज सुद्धा सगळ्याकडे व्यवस्थित आपलं सारण पसरलं आहे. हे बघा, छान 2 भाग झाले याचे.